शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ख्रिस्त जन्मोत्सवाची उपासना करत आहोत. चला ही उपासना प्रभूच्या हाती देऊया, प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. तुझ्यापुढे नम्र आणि लीन होऊन तुझ्या सानिध्यामध्ये येतो, तुला वंदन करतो. आणि प्रभुदेवा, आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने तुझी उपासना करावी यासाठी तू आमचं सहाय्य कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, तुझ्या सानिध्याचा अनुभव आज आम्हाला येऊ दे आणि आम्ही या उपासनेमधून आम्हाला मिळणारा आशीर्वाद इतरांनाही द्यावा, म्हणून तू आमचं सहाय्य कर. आमच्या जीवनामध्ये जो बदल आवश्यक आहे तो तू घडवून आण, अशी आम्ही तुला विनंती करतो. तुझ्या वाणीकडे आम्ही लक्ष द्यावं, तुझे विचार आम्ही समजून घ्यावेत आणि प्रभू त्यानुसार आमचं आचरण सुधारावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना आशीर्वादित कर. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, आज ख्रिस्त जन्मदिनाची उपासना. मला माहीत आहे आज 22 तारीख आहे, परंतु आम्ही यावेळेस 25 तारखेची उपासना घेणार नाही, कारण आपण सर्व आपापल्या चर्चेसमध्ये बिझी असू. काही लोक वर्षातनं 2 वेळा चर्चला जातात, त्यातला 25 तारीख हा महत्त्वाचा दिवस. आणि म्हणून आम्ही विचार केला की आपण आजच ख्रिस्त जन्मदिनाची उपासना करूया, प्रभूची स्तुती करूया, त्याचं गुणगान गाऊया, कॅरल्स गाऊया. आज आपल्यामध्ये अनेक जण आहेत जे प्रभूची स्तुती कॅरल्सद्वारे करतायत, जन्मदिनाची गाणी गाऊन करतायत. आपण या जन्मदिनाच्या गाण्यांचा आनंद घेऊया. आपल्याला माहीत असतील तर आपणही त्यांच्याबरोबर गाऊया आणि प्रभूची उपकार स्तुती करूया. सुप्रभात प्रियानो. शालोम या सीझन मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे या स्तुती आराधनेमध्ये. प्रियानो, आज आपण सर्वजण मिळून गाणार आहोत उपासना संगीतामधून गीत नंबर 65, भो परमेश्वर करुणा सागर जगदीशा सकल शुभा कर देवा. टाळ्यांच्या गजरामध्ये गाऊया. जगदीश सकल
आपल्या सर्वांना सुखाचा जाओ. गॉड ब्लेस यू ऑल. थँक यू सो मच. बोलो येशू मसीह की जय. प्रियांनो, पुन्हा एकदा आज आपण लूक याचा दुसरा अध्याय आणि त्याच्या 20व्या वचनावर आधारित उपासना संगीतातील गीत नंबर 76 हे गाणार आहोत. लूक 2:20 मध्ये सांगितल्याप्रमाणे नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे ते सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले. आमेन. हालेलुया. येस, देवबाबाची स्तुती आपण नेहमीच करायला पाहिजे. त्याला नेहमी धन्यवाद आपल्याला द्यायलाच हवे आहे. आणि आता आपण जे गीत गाणार आहोत त्याच्याद्वारे आपण परमेश्वराची सेवा करणार आहोत, परमेश्वराची स्तुती करणार आहोत, परमेश्वर देवबाबाचा गौरव करणार आहोत. तर आपण जिथे कुठे असाल माझ्याबरोबर जॉईन करा. लिरिक्स आपल्यासाठी शेअर केले जात आहेत नेहमीप्रमाणे. गाऊया चला सगळेजण मिळून. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. उद्धार
कुठली बरी कथा नाहीये, तर ही एक सत्य घटना आहे. जसा तो जन्माला आला, तो आपल्यासाठी, आपल्या दाहनासाठी, माझ्या आणि तुमच्या सर्वांच्या पापांच्या क्षमेसाठी रोज खांबावर मारला गेला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. हे त्याने का केलं? कारण की त्याची प्रीती आपल्यावर आहे. त्याची प्रीती ही आपल्यावरची अमाप आहे, अनमोल आहे. त्याला कुठला माप नाहीये प्रिया. तिसरं काय बघूया, प्रीती आणि देह धरून. आपल्या सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आरोग्याचा, भरभराटीचा जावो आणि परमेश्वर देवबापाची आपल्यावरील कृपा आणि दया अजून वाढो, हीच परमेश्वर देवबापाच्या चरणी येशूच्या नावामध्ये माझी विनंती आहे. थँक्यू व्हेरी मच.
प्रियजन हो, या गाण्यांमधून तुम्हाला आनंद मिळाला असेल आणि आपण प्रभूला आनंद दिला असेल अशी आशा बाळगूया. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आज प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत पुण्याहून मिसेस अनघा थोरात. देवबापाची स्तुती असो त्याच्या नावाला. धन्यवाद. पुन्हा एक वार परमेश्वरानं त्याचं पवित्र वचन वाचण्याची मला संधी दिली आहे आणि यासाठी मी रेव्हरंड संजय गायकवाड सर, पीटर गायकवाड सर या दोघांचेही मनापासून आभार मानते. आजचा जो शास्त्रपाठ आहे आपल्या मननासाठी तो मत्तय याचा 2रा अध्याय 13 ते 23 ही वचने. मत्तय याचा 2रा अध्याय 13 ते 23 ही वचने. मिसर देशास पलायन. ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बाळक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. मग तो उठला आणि बाळक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे, हे जे प्रभूने संदेश त्याच्याद्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. बेथलेहेम येथील मुलांची कत्तल. तेव्हा मागील लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि ती वेळ त्याने मागील लोकांपासून नीट विचारून घेतली. तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षांचे व त्याहून कमी वयाचे बाळक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारिले. यिर्मया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते त्या समयी पूर्ण झाले. ते असे, रामा येथे रडणे व मोठा आकांत यांचा शब्द ऐकण्यात आला. राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना. मिस्राहून परतणे. पुढे हेरोद मरण पावल्यावर पहा, प्रभूचा दूत मिसर देशात योसेफाच्या स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बाळकास व त्याच्या आईस घेऊन इस्रायलाच्या देशास जा, कारण बाळकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहेत. तेव्हा तो उठला आणि बाळकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायलाच्या देशास आला. परंतु आर्खेलाव हा आपला बाप हेरोद याच्या जागी यहुदियात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास भ्याला आणि स्वप्नात सूचना झाल्यामुळे तो गालील प्रांतास निघून गेला व नासरेत नावाच्या गावी जाऊन राहिला, अशासाठी की त्याला नासोरी म्हणतील, हे जे संदेश त्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. येथे शास्त्रपाठ संपतो. देवबापाची स्तुती असो त्याच्या नावाला. धन्यवाद असो. आमेन, आमेन. अनघाताई, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तुमचे मनपूर्वक आभार. प्रियजनो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि उपासना संगीतामधूनच हे गीत ऐकूया. आज पुन्हा एकदा आपण उपासना संगीतातून गीत नंबर 71 गाऊया. गीताचे बोल आहेत, जगी तारक जन्म आला, चला पाहू चला हो त्याला. जगी तारक जन्म आला, चला पाहू चला हो त्याला. जगी तारक जन्म आला, चला
जगी दीना तारायाला तो दीनच जन्माला जगी दीना तारायाला जगी तारक जन्माला चला पाहू चला पुण्याला जरी सर्व तमाला सारी तरी नाही प्रखर करणारी जरी सर्व तमाला सारी तरी नाही प्रखर करणारी तो सौम्यच जन्माला जगी पाप्या तारायाला तो सौम्यच जन्माला जगी पाप्या तारायाला जगी तारक जन्माला चला पाहू चला पुण्याला जरी शब्ददेव जो होता तो तनुला झाला धरिता जरी शब्ददेव जो होता तो तनुला झाला धरिता तरी दैवी रूप बनल्याला प्रीती समूचा झाला तरी दैवी रूप बनल्याला प्रीती समूचा झाला जगी तारक जन्माला चला पाहू चला पुण्याला हे आकाशातून झाली नवजीवन मोडी आली हे आकाशातून झाली नवजीवन मोडी आली घ्या देही साठवून याला जय येशू जय जय बोला घ्या देही साठवून याला जय येशू जय जय बोला जय येशू जय जय बोला जय येशू जय जय बोला जगी तारक जन्माला चला पाहू चला पुण्याला चला पाहू चला पुण्याला चला पाहू चला पुण्याला आपण आपलं दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी ही सुंदर संधी तू आम्हाला दिलीस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तू आमचा सांभाळ करतोस, आमच्या गरजा पुरवतोस, आमचं संरक्षण करतोस. तुझे अनेक आशीर्वाद तू आम्हाला दिले आहेत. त्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्पसं दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग या दिवसामध्ये सुवार्ता प्रसारासाठी,
मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदावर, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर, त्यांच्या कुटुंबावर तुझा मोठा आशीर्वाद या दिवसांमध्ये आणण्यासाठी प्रभू तुझ्या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही तुझं वचन ऐकत असताना प्रभू आमच्याशी तू बोल. तुझा सेवक पास्टर राजन साळवी हे आमच्याशी बोलत असताना प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक तू त्यांच्यावर कर. त्यांच्याद्वारे येणारं वचन आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक नवजीवन आणणारं, तुझ्या आनंदानं भरणारं असं वचन होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे संदेशाची. प्रभूचा संदेश आज आपल्यापर्यंत आणतायत प्रभूचे सेवक जे कॅनडामध्ये प्रभूची सेवा करतायत, रेव्हरंड राजेंद्र कुमार साळवी. त्यांना प्रभूसेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे. प्रभूनं त्यांची भेट घेतली वयाच्या 16व्या वर्षीच. बाप्तिस्मा घेऊन त्यांनी प्रभूला स्वतःचं जीवन अर्पण केलं. पुढे बायोकेमिस्ट्रीमध्ये मास्टर्स केल्यानंतर PhD करण्याच्या विचारात असतानाच प्रभूने त्यांना दुबई येथे नेलं. तेथे त्यांनी शासकीय सेवा केली, परंतु त्याच वेळेस दुबई बेथेल फेलोशिप येथे त्यांनी पाळकीय सेवा केली आणि आपला MDUचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. त्यानंतर प्रभूनं उभयतांना टोरॉन्टो कॅनडा येथे नेलं आणि तेथे आता ते प्रभूची सेवा करतायत. आज प्रभूचं वचन आपल्यापर्यंत ते आणतायत. प्रभूची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांना, माझ्या प्रियजनांनो, या ख्रिस्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. विश यू मेरी क्रिसमस. आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की त्याने आज मला आपल्यासोबत संदेश देण्याची ही संधी दिली. त्याबद्दल मी आपल्या देवाचे खरोखर मनापासून उपकार मानतो. तर वचनाकडे जाण्या अगोदर काही गोष्टींचा उल्लेख करणं जरुरी आहे. त्या गोष्टीकडे आपण बघूया. आणि सर्वात पहिली गोष्ट आहे की ॲडव्हान्ट या शब्दाचा अर्थ काय, त्याचा शब्दाचा अरायवल किंवा येणं. हालेलुया. ख्रिस्ताचं पहिलं येणं 2000 वर्षापूर्वी झालेलं आहे. आणि त्या डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही 4 ॲडव्हेंट संडे आम्ही काय केलं आहे, त्याचा उत्सव आम्ही मानलेला आहे. हालेलुया. आणि चर्चच्या कॅलेंडरमध्ये या ॲडव्हेंट सीझनचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यामध्ये आपण ख्रिस्ताच्या आता जो नासुरी येशू ख्रिस्त आहे, हालेलुया, त्याच्या दुसऱ्या येण्याकडे आम्ही वाट बघत आहोत. जो आमचा मसीहा आहे आणि जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, अशा ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याकडे आम्ही या नाताळमध्ये आणि ह्या ख्रिस्त जयंतीमध्ये आम्ही काय करत वाट बघत आहोत. हालेलुया. आणि म्हणून आम्ही जो वेळ ह्या वेळेस आम्ही आनंदामध्ये घालवत आहोत. आमच्या आनंदाचा पहिला भाग आहे आशा, आमच्या आनंदाचा दुसरा भाग आहे शांती, आणि आमच्या आनंदाचा तिसरा भाग आहे आनंद, आणि चौथा भाग आहे प्रीती. हालेलुया. आणि आम्ही त्यावर विश्वासाने उभे आहोत. आणि म्हणून ख्रिस्त ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस येणार आहे, हालेलुया, तो ह्या जगाचा न्यायाधीश म्हणून येणार आहे. आणि त्या अगोदर तिथे काय होणार आहे, रॅप्चर होणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मग बायबलमध्ये आपण बघितलं, पवित्र शास्त्रामध्ये बघितलं तर ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस, हालेलुया, आपल्याला जवळजवळ 324 पेक्षा जास्त ज्या भविष्यवाणी त्याच्या जन्माच्या बाबतीत किंवा येणाऱ्या मसीहाच्या बाबतीत केली गेली, ती त्यावेळेस पूर्ण झालेल्या आहेत. हालेलुया. आणि त्याचा खास करून कुमाराच्या द्वारे होणारा जन्म जो आहे, त्याचं आपल्याला एक रेफरन्स, एक विचार बघायला मिळेल. तो आहे यशाचा ग्रंथ, याचा 7वा अध्याय आणि 14वं वचन.
यशाचा ग्रंथ त्याचा 7वा अध्याय आणि 14वं वचन, आणि ते या प्रकारे लिहिलेलं आहे, यास्त प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल, आमच्या सान्निध्य देव असे ठेवील. हालेलुया. आणि ही भविष्यवाणी आम्ही बघतो की ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस ती पूर्ण झालेली आहे, आणि त्याचा जन्म बेथलेहेम ह्या ठिकाणी झाला, आणि त्यानंतर त्याच वेळेस त्याला इजिप्तमध्ये जावं लागलं. हालेलुया. त्याचं आपण पुढे स्पष्टीकरण घेणार आहोत. आणि म्हणून ख्रिस्ताच्या जन्माने काय झालेलं आहे, जो इतिहास आहे तो 2 भागामध्ये विभागला गेला आहे, ज्याला आपण बिफोर क्राइस्ट BC म्हणतो, ख्रिस्तपूर्व, आणि ॲनो डोमिनी आफ्टर ख्रिस्ताच्या नंतरचा पिरियड, म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरची तो वेगळा भाग आणि ख्रिस्ताच्या जन्मानंतर, असं ख्रिस्ताने एकट्याने इतिहासाला 2 भागामध्ये काय केलेलं, विभागलेलं आहे. हालेलुया. आता आपण बघणार आहोत जी ॲडव्हान्ट आशा आहे, येणारी आशा. हालेलुया. त्याच्यामध्ये आपण काय एक्सपेक्ट करतो, आमची आशा काय की ख्रिस्ताचं दुसरं येणं. हालेलुया. तो आणेल आणि ह्या जगामध्ये तो ती आशा काय करेल, आपल्यासाठी पूर्ण करेल. हालेलुया. ह्या दृष्टीने आपण त्याच्या दुसऱ्या येण्याकडे बघत आहोत. आणि ॲडव्हान्ट शांती जी आहे, हालेलुया, ही शांती जी आहे, जो ख्रिस्त त्याच्या पहिल्या येण्यामध्ये त्याच्या स्वतःबरोबर तो घेऊन आला. हालेलुया. कारण त्याची शांती जी आहे ती आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. हालेलुया. आणि ती शांती आम्ही आमच्या परिस्थितीवर अवलंबून नाहीये. हालेलुया. आणि ती शांती आम्हाला आमच्या कठीण परिस्थितीमध्ये काय करते, साथ देते. आणि हे दान परमेश्वरापासून आम्हाला मिळू शकतं प्रार्थनेच्या द्वारे, आणि पूर्णपणे आम्ही जर ख्रिस्तावर आम्ही अवलंबित राहिलो तर आम्हाला अशा प्रकारे शांती मिळू शकते. आणि ॲडव्हान्ट जो आनंद आहे, हालेलुया, तो आनंद आम्ही कशा प्रकारे आम्ही तो मानतो की परमेश्वराची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये, ख्रिस्ताची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये, ह्या प्रकारे आपण त्या आनंदाला मानतो. आणि हा आनंद जो आहे तो उच्च कोटीचा आनंद आहे की जो आमच्यापासून कोणीही घेऊ शकत नाही. हालेलुया. आणि चौथी गोष्ट जी आहे, ॲडव्हान्ट प्रीती. हालेलुया. हा ख्रिस्ती धर्माचा पाया आहे. ही ख्रिस्ती धर्माची ही बाब आहे की देवाची प्रीती मनुष्य जातीसाठी, आणि ती अशा प्रकारे आहे की ज्या प्रीतीसाठी आम्ही लायक नाही, ती प्रीती मध्ये कोणती आट नाही, शर्त नाही, आणि ती प्रीती जी आहे ती बलिदानाची प्रीती आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद करूया की त्याने अशा प्रकारे, हालेलुया, आपल्याला अशा प्रकारे 4 रविवार दिलेत की ज्यामध्ये आपण या 4 गोष्टींचा विचार केला. आजच्या ह्या भागाकडे जो वचन आम्ही वाचलेला आहे त्याकडे जात असताना मते कृशोवर्तमान त्याचा 2रा अध्याय, आणि त्या ठिकाणी आम्ही बघतो की हा जो ख्रिसमसचा मंथ आहे, हा जो महिना आहे, पूर्ण ख्रिसमसच्या गाण्याने भरलेला आहे. बेल्स वाजतायत, कॅरल सिंगिंग होते आहे. हालेलुया. आणि सर्वीकडे असं गीतांनी सर्व वातावरण भरून गेलेलं आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की अशा प्रकारच्या ह्या आनंदामध्ये त्या ठिकाणी आम्ही बघतो की एक दुःखाचा, आणि ज्या ठिकाणी खूप प्रकारे अशा प्रकारे छळ झालेला आहे. हालेलुया. अशा प्रकारचे देखील आवाज आम्हाला ऐकायला येतात. ज्यावेळेस आम्ही TV ऑन करतो किंवा आमचे रेग्युलर जे न्यूजपेपर आम्ही बघतो ते बघितल्यानंतर आम्हाला काय होते, निराशा येते. हालेलुया. आम्हाला काय ते निराशा, सर्व काही निराशाजनक त्यामध्ये असतं. आणि म्हणून ह्या ख्रिसमसच्या ह्या महिन्यामध्ये बरेच जे आत्महत्येचे प्रमाण जे आहे ते जास्तीत जास्त वाढलेले आहे. आणि स्पेशली ह्या अमेरिका, कॅनडा ह्या फर्स्ट वर्ल्ड कंट्रीमध्ये ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. हालेलुया. आपण ह्यावेळेस 2000 वर्षापूर्वी जो पहिला ख्रिसमस बेथलेहेम ह्या ठिकाणी झाला त्याविषयी आपण बघूया की त्यावेळेस त्या गोठ्यामध्ये जे प्राणी ठेवलेले त्यांचा ते त्या ठिकाणी होते, आणि देवदूत त्या ठिकाणी गीत गात होते. आणि
अशा परिस्थितीमध्ये तो जो आनंदाचे जे क्षण आहेत ते काय झाले, निघून गेले. आणि त्या ठिकाणी सैनिक लोकांचा मोठा आवाज, ओरडणं, लहान लेकरं रडतायत आणि ज्या माता आहेत त्या अगदी ऊर बडून रडतायत. अशा प्रकारच्या परिस्थितीने त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. 1 वर्षानंतर येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर जे मागे लोक आले आणि त्यांनी येऊन त्याच्यासमोर त्यांनी नतमस्तक झाले. त्याचा रेफरन्स आपण बघूया. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 2 अध्याय 13वा वचन. आणि 13वा वचन या ठिकाणी लिहिलंय मत्ते 2:13 मध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे की ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन मिशर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. आणि त्यासोबत आपण 18 वचन देखील वाचणार आहोत. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, इर्मिया संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते त्या समय पूर्ण झाले. ते असे, रामा येथे रडणे व मोठा आकांत यांचा शब्द ऐकण्यात आला. राहेल आपल्या मुलाकरता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वना पावेना. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि त्याचं कारण हे आहे की जो हेरोद राजा होता त्याला ज्या समजलं की मागे लोकांनी त्याला फसवलेलं आहे आणि ते परत त्या राजवाड्यामध्ये परत आलेले नाहीत. आणि त्यांनी ते जो तारणारा आपला प्रभू ख्रिस्त ज्या ठिकाणी जन्मलेला आहे त्याची जागा वगैरे असं त्यांना जी माहिती पाहिजे होती राजा हेरोदला, ती त्यांनी न देता ते परस्पर दुसऱ्या दिशेने निघून गेले. आणि त्यामुळे राजा हेरोद खूप त्याला राग आला आणि त्या रागामध्ये त्याने एक फरमान काढलं की जे मुलं आहेत, पुरुष मुलं बेथलेहेममध्ये आणि त्याच्या आजूबाजूचे जी 2 वर्ष आणि त्याच्यापेक्षा लहान असतील त्यांना काय करायचं, त्यांची कत्तल करायची आहे. आणि तेच आपल्याला कुठे बघायला मिळतं, त्या ठिकाणी जे इर्म्याच्या आपल्याला भागामध्ये आपण जे वचन वाचलं त्यामध्ये तीच जी भविष्यवाणी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. इर्म्याचा ग्रंथ त्याचा 31 भाग आणि 15 वचन त्या ठिकाणी अगदी त्याच प्रकारे लिहिलं गेलेलं आहे की जे आपण आता वाचलं. आणि म्हणून जे वचन आहे हालेलुया आपल्याला अशा प्रकारे सांगतं की हा जो घाबरलेला किंग हेरोद आहे आणि वयस्कर झालेला आहे आणि त्याला अशा प्रकारची भीती वाटली की मी असताना या ठिकाणी कोणी दुसरा त्या ठिकाणी राजा जन्माला आलेला आहे. हालेलुया. आणि ही भीती त्याला वाटली. आणि प्रभू ख्रिस्ताचं सर्वात मोठं महान टायटल जे आहे की तो जन्मताच राजा म्हणून डिक्लेअर झालेला आहे. हालेलुया. आणि म्हणून त्याने काय केलेलं आहे, किंग राजा हेरोद आहे त्यांनी काय केलेलं आहे की सर्व जी लहान लहान मुलं होती, जी अक्षरशः निरागस बालक जी होती त्यांचं त्याने काय केली, कत्तल केलेली आहे. आणि ह्या मागे आपण बघतो की शैतान जो होता हालेलुया हा अगदी सुरुवातीपासून उत्पत्तीपासून जो मसिया आमचा प्रभू ख्रिस्त ह्याने ह्या जगात येऊ नये यासाठी त्याने सर्व प्रयत्न केले. आपण बघतो की पित्याने त्याला कशा प्रकारे अद्भुततेने आमच्या आणि तुमच्यासाठी आणि सर्व जगासाठी किती अद्भुततेने या जगामध्ये त्याला आणलेलं आहे ते आपण वचनामध्ये वाचूया. आणि पुन्हा एक वार मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 2 अध्याय आणि 20वे वचन त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, उठ, बाळकास व त्याच्या आईस घेऊन इस्रायलाच्या देशास जा, कारण बाळकाचा जीव घ्यावायस जे पाहत होते ते मरून गेले आहेत. हालेलुया. आणि यावरून आपल्याला समजतं की शैतान जो होता
तो सुरुवातीपासून ख्रिस्ताच्या जीव घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आपण ह्या ख्रिसमसच्या ह्या आनंदामध्ये आणि सर्व प्रकारे जो आवाज आपल्या आजूबाजूला होत आहे, आनंदाचे क्षण आहेत, आनंदाने लोक गाणी गात आहेत, सर्व काही करतायत. परंतु त्यामध्ये आपल्याला हे जे सैनिकांचं ओरडणं, या लेकरांचं रडणं आणि त्यांच्या ज्या माता आहेत ज्या विलाप करत आहे, यांचा देखील आम्ही काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. हालेलुया. आणि हा देखील ख्रिस्त जयंतीचा भाग आहे. आणि त्याद्वारे परमेश्वर काय करतो की आम्हाला त्याद्वारे काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. आणि आपण त्यातनं शिकणार आहोत. तर पहिली गोष्ट जी आहे ते आपण ही शिकणार आहोत की आमच्या दुःखामध्ये, आमच्या कष्टामध्ये देवाची उपस्थिती, प्रभू ख्रिस्ताची उपस्थिती आमच्या जीवनात मध्ये असते. ह्या जगामध्ये काय आहे, दुःख आहे, कष्ट आहे. आणि त्यासाठी ख्रिस्त आमच्या बरोबर ते दुःख आणि कष्ट काय करतो, शोषत असतो, आमच्या बरोबर भोगत असतो, आमच्या बरोबर त्या परिस्थितीमध्ये तो असतो. पवित्र शास्त्र जे आहे ते अगदी प्रामाणिक आहे वचनाच्या बाबतीत आणि त्यात सत्य लिहिलेलं आहे. हालेलुया. त्या सत्याला धरून आपण काय म्हणू शकतो की ख्रिसमसमध्ये, या ख्रिस्त जयंतीमध्ये केवळ आम्ही फक्त जे देवदूत आहेत किंवा जे मेंढपाळ आहेत किंवा जे मागे लोक आहे त्यांनी जे बक्षीस किंवा जे गिफ्ट ते घेऊन आले तेच नाही, तर राजा हेरोद, त्याचे ते सैनिक आणि त्यांनी केलेली ती लहान निरागस बालकांची कत्तल, याचा देखील आपण काय केलं, विचार केला पाहिजे. कारण हे दुःख देखील ह्या ख्रिसमसच्या या आनंदाचा भाग आहे. आणि म्हणून यावेळेस आपण बघतो की बरेच लोक यावेळेस या जगामध्ये काय आहेत, कष्टामध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत. आणि खास करून आपले विश्वासी लोक, हालेलुया, बरेच लोक एकटे आहेत, एकटेपणा आहे त्यांच्या जीवनामध्ये. काही जण आपले प्रियजन गेल्यामुळे दुःखी आहेत, काही जणांना समाजाने नाकारलेला आहे. आणि हा ख्रिस्त जयंती या अशा प्रकारे कष्टमय जगामध्ये आपण त्याचा आनंद घेत असताना परमेश्वराने आपल्याला हे सांगितलेलं आहे की त्याचं वचन आहे की तुम्हाला या जगामध्ये ह्या त्रासातनं जावं लागेल, कष्टातनं, दुःखातनं जावं लागेल, परंतु मी त्या वेळेस तुमच्या सोबत असेल, तुमच्या बरोबर असेल. आणि आपला जो देव प्रभू ख्रिस्त हा काय फार लांबचा देव नाहीये, तो स्वर्गामध्ये नाही, कारण तो आमच्या बरोबर आला, आमच्यासाठी आला. हालेलुया. आपण वचन वाचूया, मत्तेय शुभवर्तमान त्याचा 1 अध्याय आणि 23वे वचन. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमानुएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. हालेलुया, हालेलुया. आणि हीच गोष्ट आपण जर्माच्या जर मला वाटतं 31:14 मध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी अशा प्रकारे लिहिलेलं आहे 14 मध्ये, आणि मी त्यांचा याजक जीव मिष्ट अन्नांनी तृप्त करीन, माझे लोक माझ्या उत्तम वरदानांनी तृप्त होतील असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. आणि म्हणून देव आमच्या सोबत आहे, देव आमच्या दुःखामध्ये आमच्या सोबत आहे. आणि आम्ही जरी दुःखी झालो, कष्टी झालो, तरी तो आमच्या सोबत आहे, तो आमच्यासाठी रक्तबंबाळ झालेला आहे. आणि हाच काय आहे, हा ख्रिस्त जयंतीचा खरा म्हणजे संदेश आहे की देव आमच्या सोबत आहे. हालेलुया. आणि मग ह्या वचनाच्या विचार करत असताना आपण असा विचार करू की जे अशा प्रकारे दुःखाने, कष्टाने एकटे आहेत, जे ह्या जगामध्ये हरवलेले आहेत, ज्यांना नाकारलं गेलेलं आहे, गरीब आहेत, आजारी आहेत, अशांच्या सोबत आम्ही हा ख्रिस्त जयंतीचा आनंद त्यांच्याबरोबर साजरा करू शकतो का? आणि त्यांच्याबरोबर आम्ही एक थोडंसं त्यांच्याबरोबर जेवण आम्ही करू शकतो का? हा विचार करण्यासारखा आहे. आणि त्याचसोबत आमचे जे ब्रदर्स अँड सिस्टर्स आहेत, जे दुसऱ्या मंडळीचे आहेत, हालेलुया, त्यांना आम्ही भेटू शकतो का? त्यांना आम्ही ख्रिस्त जयंतीमध्ये भेटू शकतो का? माझी तर खूप इच्छा आहे की आता
ची परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे आणि ज्या प्रकारे आपल्याला त्रास होत आहे, त्यामध्ये जर ख्रिस्त जयंतीला अशी 2-3 चर्चेस एकत्र आली किंवा 4-5 चर्चेस एकत्र आली आणि मोठ्या मैदानामध्ये चर्चची सर्व्हिस भरवली, हालेलुया. कारण आम्ही जे 700, 700, 800 लोक एका ठिकाणी येतो, ते जर असे 4-5 चर्चेस एकत्र आले तर असं 3-4 हजाराचा जर मोठा जमाव झाला तर त्याचा परिणाम एक चांगला होऊ शकतो. आणि ही एक माझी सूचना आहे. आणि खरोखर आपल्याला युनिटीमध्ये येणं फार गरजेचं आहे. आम्ही सगळ्या बाबतीत पुढे आहोत, आपल्यामध्ये फक्त एकच कमी आहे, आमच्यामध्ये कोणत्या प्रकारे युनिटी नाही आहे. आणि म्हणून आपण ख्रिस्ताकडे विनंती करू की आपण काय करू, आपण स्वतःला लीन आणि नम्र करू आणि समर्पित करूया. तुमचे जे पास्टर आहेत, तुमचे जे पालक आहेत, त्यांना समर्पित व्हा आणि मग काय होईल, युनिटीसाठी प्रयत्न करता येईल. किंवा अशा प्रकारे देखील करता येईल की हे जे शुभवर्तमान आहे ते ह्या ख्रिस्त जयंतीमध्ये आमचे जे आजूबाजूचे जे शेजारी आहेत किंवा आमचे ज्या कामावर काम करणारे आमचे मित्र आहेत का, त्यांच्याबरोबर आम्ही ही शुभवार्ता त्यांच्याबरोबर वाटू शकतो का? कारण एकमेकाला देण्यामध्ये आणि एकमेकाची काळजी घेण्यामध्येच खरा ख्रिस्त जयंतीचा हा आनंद आहे. हालेलुया. आणि दुसऱ्या गोष्टीकडे आपण जाऊया. दुसरा जी गोष्ट आहे ती ही आहे की या जगामध्ये शाश्वत काही नाही आहे आणि शाश्वत काही नसताना आम्हाला देव त्यामध्ये काय करतो, मार्गदर्शन करतो. आणि म्हणून हा दुसरा जो संदेश आहे तो आहे की ह्या ख्रिस्त जयंतीमध्ये जिथे या जगामध्ये शाश्वत असं काही नाही आहे, परंतु ख्रिस्त प्रभू आमच्यासाठी आला आणि आम्हाला त्या ह्या ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे शाश्वतीने अशा जगामध्ये आम्हाला तो काय करतोय, पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन करतोय. हालेलुया. आमचा जो फाउंडेशन, आमचा जो पाया आहे तो त्रैक्य देव आहे, देव बाप, देवपुत्र आणि देव पवित्र आत्मा. आणि हा आमचा काय पाया आहे आणि परमेश्वर त्यातनं आम्हाला काय करतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्ग करतो. आता बघा ना की अगर तुम्ही आणि मी जर मरियेकडे आणि योसेफेकडे जर बघितलं तर त्यांना किती घाईघाईमध्ये त्यांना त्यांचं सर्व सामान बांधून त्यांना इजिप्तला पळायचं होतं, इजिप्तला जायचं होतं. परंतु त्यांच्या समोर, हालेलुया, इजिप्त हा नवा देश आहे, कुठे जाणार, कुठे राहणार, त्यांचं भविष्य त्या ठिकाणी काय असेल त्याची कोणती शाश्वती त्यांच्याकडे नव्हती. परंतु एक गोष्ट, हालेलुया, एक गोष्ट त्यांना माहिती होती की जो देव आहे ज्यांनी स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली आपल्या शब्दाच्या द्वारे, तो त्यांना तो मार्गदर्शन करत होता. आणि त्या परमेश्वराने सांगितलं होतं की जो देवदूताद्वारे की येशू जो जगाचा उद्धारकर्ता आहे तो त्याच्या लोकांना पापापासून वाचवण्यासाठी या जगामध्ये येणार आहे. हालेलुया. किती किती मोठी गोष्ट परमेश्वरने आपल्याने तुमच्यासाठी केलेली आहे. आणि मग ह्या देवाच्या पुत्राची संगोपन कसं करायचं ह्या ज्या शाश्वत जगामध्ये काही खात्री नसताना, तो एक प्रश्न त्यांच्या समोर होता. आणि मग त्यांच्यासाठी भविष्यात काय ठेवलेलं होतं, म्हणजे सर्वत्र काय होतं, शाश्वती कोणत्याच गोष्टीची नाही आहे. आणि म्हणून आपलं देखील जीवन हे शाश्वत नाही आहे. हालेलुया. बघा ना, आमची मुलं स्कूलमध्ये शाळेमध्ये चांगल्या प्रकारे पास होतात आणि मग त्यांना कॉलेजमध्ये त्यांना हे घ्यायचं असतं, ॲडमिशन घ्यायचं असतं. त्यांच्या मनासारखं त्यांना कॉलेज मिळत नाही आणि मग ते कॉलेज पास झाल्यानंतर त्यांना मनासारखा कोर्स करायचा तो देखील त्यांना करता येत नाही. ह्या काही गोष्टी आपल्याला बघता येतात आणि मग त्यातनं आपल्याला दिसतं की जीवन हे कसं आहे, शाश्वत नाही आहे. आणि म्हणून मरिया आणि योसेफाच्या जीवनामध्ये एक फार मोठी गोष्ट होती, त्यांना देव चालवत होता. हालेलुया. आणि देव त्या मार्गामध्ये त्यांची काळजी घेत होता. हालेलुया. आणि म्हणून माझ्या विश्वासणारे लेकरांनो, आपण देखील अशा प्रकारे देवाला आपलं जीवन चालवण्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्या जीवनात जागा दिली पाहिजे. बघा, आपल्या आणि माझ्या जीवनामध्ये आपल्याला माहिती नाही की उद्या काय होणार आहे, शाश्वती नाही आहे. परंतु ज्याच्या हातामध्ये आमचा उद्याचा दिवस सुरक्षित आहे तो देव आम्हाला माहिती आहे. आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. आणि त्याची इच्छा आहे की त्या प्रभू ख्रिस्ताची इच्छा आहे की त्याने आपलं जीवन चालवावं, ही त्याची इच्छा आहे. परंतु आम्ही त्या ख्रिस्ताला
आमचं जीवन त्याच्या इच्छेप्रमाणे चालवण्यासाठी संधी देत आहोत, की आम्ही आमच्या मनमानीप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करत आहोत? हा आपल्यासमोर एक प्रश्न मी ठेवू इच्छितो. आणि तिसरी गोष्ट आपण बघूया, आणि तिसरी गोष्ट आहे मृत्यू आणि ख्रिस्ताचा विजय. हालेलुया. मृत्यू आणि ख्रिस्ताचा विजय. तर आपण ह्या जगामध्ये आपल्याला माहिती आहे की मृत्यू हा आहे आणि ते सत्य आहे. हालेलुया. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. ही जी लहान लेकरं, इनोसंट लेकरं जे बेथलेहमेमध्ये अगदी इतक्या वाईट प्रकारे त्यांची कत्तल केली गेली, त्यामध्ये एक लेकराला काय झालेलं आहे, वाचवण्यात आलेलं आहे. आणि ते लेकरू इजिप्तला गेलेलं आहे. हालेलुया. आणि ते लेकरू होतं आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो एक दिवस तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि सर्व जगासाठी, हालेलुया, त्या वधस्तंभावर तो गेलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून त्याचा मृत्यू होणं ही फार वेगळी गोष्ट आहे. तो आमच्या पापांसाठी मरण पावला. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी बलिदान ठरलेला आहे. त्याने मृत्यूला हरवलेलं आहे. हालेलुया. प्रभू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर 3 गोष्टी केल्या. त्याने प्रथम मृत्यूला हरवलं, पापावर विजय मिळवला, आणि जे शाप होते ते शाप सगळे त्याने त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी तोडलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून या जगामध्ये तो मृत्यू असताना देखील परमेश्वराने आपल्याला अनंतकालिक जीवनाचं वचन दिलेलं आहे. आपण वचन वाचूया. ते आहे योहान कृष्ण शुभवर्तमान त्याचा 3रा अध्याय आणि 16वं वचन, जे आपल्या सर्वांचं पाठ आहे आणि परिचयाचं आहे. ते हे आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. आणि किती मोठा वचन परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. आणि त्या ख्रिस्ताने त्या मृत्यूची नांगी त्या ठिकाणी ठेचलेली आहे, आणि त्यावर तो विजय ख्रिस्त आहे. आणि म्हणून विजय ख्रिस्ताचे आम्ही विजयी मुलं आहोत. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून हे सत्य आहे की हे जग आमचं घर नाही आहे. आमचं जे घर आहे ते स्वर्गामध्ये आहे, जे ख्रिस्ताने तो तयार करत आहे. आणि त्याचं वचन सांगतं की जेव्हा मी जाईन तुमच्यासाठी घर तयार करेन, जेव्हा तयार मी येऊन परत तुम्हाला घेऊन जाईन, कारण जिथे मी आहे तिथे तुम्ही असावं. हालेलुया. तो आमचा जिवंत ख्रिस्त. आणि म्हणून प्रभू परमेश्वर ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला आमच्या या कठीण दुःखामध्ये, प्रसंगामध्ये मदत करण्यासाठी आला. आमच्या या जीवनात जिथे शाश्वती नसताना आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आला. त्यासोबत आणि त्या मृत्यूवर विजयी परमेश्वर जो आहे त्याने आम्हाला देखील तो विजय दिलेला आहे. आणि म्हणून आम्हाला अनंतकालिक जीवनाची मोठी आशा आहे. आणि म्हणून आज ख्रिस्त, हालेलुया, आपल्या स्वतःला तुमच्यासाठी देत आहे. आणि तो तुमची आणि माझी वाट बघत आहे की आम्ही त्याला काय उत्तर देणार आहोत. तो आमच्या जीवनाचा राजा होऊ शकतो का? आणि ह्या ख्रिस्ताच्या ह्या ख्रिस्त जयंतीमध्ये आणि आपण सर्व आनंदात असताना ह्यावेळेस आपण आपल्या हृदयाची जी दरवाजे आहेत ते काय करूया, उघडूया. आणि त्या जिवंत ख्रिस्ताला आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देऊया. आणि त्याची जी इच्छा आहे की ज्या प्रकारे आम्ही आपलं जीवन व्यतीत करावं, हालेलुया, ती त्याची इच्छा आपण पूर्ण करूया. आपण पुन्हा एक वार आपली हृदय, मन आणि आपले कान काय करूया, परमेश्वराच्या या पवित्र वचनाच्या द्वारे जे आम्ही पवित्र झालेले आहोत, आम्ही एकत्र येऊया. हालेलुया. आणि आज आमच्यावर जी कठीण परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीमध्ये आम्हाला हा विचार करणं योग्य ठरेल की आम्हाला एकत्र होणं किती गरजेचं आहे. कारण येशू ख्रिस्ताचं शरीर जे आहे ते ही मंडळी आहे. आणि मंडळीमध्ये वेगवेगळे भाग असतील परंतु वेगळेपणा नाही. आज आम्ही खास करून मराठी ख्रिस्ती लोक जे आहोत ते सगळं आमच्यामध्ये आहे, सगळं काही आहे, फक्त आमच्यामध्ये संघटितपणा नाही आहे आणि त्याचा विचार कोणी करत नाही आहे. आणि त्यासोबत आपण एक जे नेतृत्व आहे, समाजाला लागणार नेतृत्व आहे, ते आपण काय करतो, तयार होऊ देत नाही आहे. आपल्याला त्या नेतृत्वाची पहिले एवढी गरज नव्हती, आता ह्या क्षणाला गरज आहे. आणि म्हणून
या ख्रिस्त जयंतीमध्ये आपण विचार करूया, आपण लीन आणि नम्र होऊया, समर्पित भावनेने आपण काय करूया, ही ख्रिस्त जयंती साजरी करत असताना ही ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच्यावर विचार करूया. हालेलुया. आणि त्याद्वारे ख्रिस्त जयंतीचा खरा आनंद आपल्याला घ्यायचा आहे, परंतु त्यासोबत आपल्याला त्या गव्हाणीमध्ये आपल्याला अडकून पडायचं नाही आहे. हालेलुया. ती वेळ गेलेली आहे. 2000 वर्षापूर्वी ते सर्व झालेले. आता जे आहे, न्यायाधीश म्हणून ख्रिस्त येणार आहे, आपल्याला त्यासाठी तयारी करायची. आनंद आहे, आनंद आपल्याला अगदी मन मोकळेपणाने त्याचा आस्वाद घ्यायचा आहे, परंतु आपल्याला त्यासोबत न्यायाधीश म्हणून येणाऱ्या ख्रिस्ताला आपण सामोरे जाणार आहोत. ती आपली तयारी आहे का? हालेलुया. आणि म्हणून पुन्हा एक वार हालेलुया, मी आपल्या सर्वांना मेरी ख्रिसमस म्हणतो. आणि हा जो डिसेंबरचा महिना जो आहे तो ख्रिसमस हॉलिडे आहे, ख्रिसमसची सुट्टी आहे. आणि परमेश्वर करो आपल्याला ह्या जो आपल्यावर जी वेळ आलेली आहे, ज्या छळात आपण जात आहोत, आपण ताकदीने वचनामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हालेलुया आपण सर्वजण एकजूट होऊन काय करूया, हा ख्रिसमसचा आनंद साजरा करूया. आणि माझी इच्छा की ज्या प्रकारे पंजाबमध्ये ते रॅलीज निघतात तशा प्रकारे ह्या पुण्यामध्ये, बॉम्बेमध्ये चर्चेसने एकत्र येऊन जर रॅली काढल्या, तर यात्रा काढली, शोभायात्रा म्हणतात त्याला, ती किती प्रकारे लोकांना ती शुभवार्ता पोहोचू शकेल आणि आपल्याला आपली संघटित ताकद आपल्याला त्याद्वारे दाखवता येईल. आपण तो विचार करूया. हालेलुया. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ख्रिस्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर आपल्याला खूप आशीर्वाद देव. आणि आजचं जे वचन परमेश्वर प्रभू येशूने मला दिलं ते मी तुमच्याशी त्या संबंधाने मी बोललेलो आहे. आणि परमेश्वर आपल्या सर्वांना त्याद्वारे आशीर्वाद. पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. परमेश्वर आपल्याला खूप आशीर्वाद देव. आणि ही ख्रिस्त जयंती तुम्हाला आशीर्वाद देव. तुम्हाला सांगायला आठवेल की मी 15 वर्षानंतर मराठीमध्ये संदेश देत आहे. मी शक्यतो हिंदी आणि इंग्लिशमध्ये मी संदेश देत असतो, पण पास्टर संजय गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे मराठीत देण्याचा प्रयत्न केला. काही चूक झाली असेल त्याबद्दल क्षमस्व. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन आणि आमेन. शालोम. आपणा सर्वांना ख्रिस्त जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा ख्रिस्त जन्मदिन आणि येणारं नवीन वर्ष आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या प्रियजनांसाठी अत्यंत आशीर्वादाचं ठरो, आनंदाचं ठरो, आरोग्याचं ठरो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद, त्याची शांती तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये सदोदित राहो. आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये प्रभूच्या चांगुलपणाचा, विश्वासूपणाचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला येवो, ही माझी प्रार्थना आहे. आणि त्यासाठी माझ्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मेरी ख्रिसमस अँड हॅपी न्यू इयर. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आज आम्हाला तुझ्या पायाजवळ एकत्र बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी सहाय्य केलंस. प्रभू, आज ख्रिस्त जन्माचा आनंद जो तू आम्हाला दिला आहेस त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. 2000 वर्षांपूर्वी एक मानव म्हणून या पृथ्वीवर तू आलास. एक अत्यंत असहाय्य लहान बालक म्हणून तू या जगामध्ये जन्म घेतलास. प्रभू, तू आमच्यासाठी नम्र झालास आणि त्याची आठवण करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये ख्रिस्त जन्मदिनाचा सोहळा साजरा होत असताना प्रभू, आम्ही मनापासून तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो, तुला आम्ही उंचवितो, तुला आम्ही गौरवितो. ख्रिस्त जन्मदिनाचा आनंद आम्ही साजरा करत असताना आमच्या सभोवती असे अनेक लोक आहेत की ज्यांना हा आनंद माहीत नाही. ख्रिस्त जन्माच्या द्वारे तुझी मोठी आशा आम्हाला दिली आहेस, ती त्यांना माहीत नाही. आणि प्रभू, ती जबाबदारी ओळखून या दिवसामध्ये आम्ही प्रत्येकानं प्रयत्न करावा. ख्रिस्त जन्मदिनाच्या आनंदाची घोषणा आम्ही आपल्या जीवनामध्ये करावी. आमच्या मित्रमंडळीमध्ये, आमच्या नातेवाईकांमध्ये, आमच्या शेजाऱ्यांमध्ये प्रभू, आम्ही ही सुवार्ता गाजवावी यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. तुझ्या आनंदानं, तुझ्या शांतीनं, तुझ्या प्रीतीनं आम्हा प्रत्येकांच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये
प्रभू त्याचा अनुभव घेण्यासाठी तो आमचं सहाय्य कर. जे वचन आमच्याकडे आलं आहे त्याबद्दल आम्ही उपकार मानतो. तुझे सेवक आमचे मित्र पास्टर राजन साळवी यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांच्याद्वारे प्रभू तुझं वचन आमच्याकडे आलेलं असताना आम्ही त्यावर मनन करावं, विचार करावा, तुझ्या आज्ञेचं आम्ही पालन करावं, यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आमच्यामध्ये जे दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये त्यांना येऊ दे. त्यांच्या सर्व संकटातून त्यांना तू बाहेर काढ. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्या आमच्या प्रियजनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजपर्यंत तू त्यांना सांभाळलंस, तुझे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये तू त्यांना दाखवलेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं यापुढील जीवन अधिक आणि अधिक आशीर्वादित कर. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं ठरावं असा अनुग्रह तू कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्याबरोबर राहा आणि आम्ही ख्रिस्त जन्माचा आनंद करत असताना जे गोरगरीब आहेत, गरजवंत आहेत, ज्यांना तुझ्या प्रीतीची ओळख नाही, त्यांच्यापर्यंत आम्ही जावं. तुझी प्रीती त्यांना आम्ही प्रगट करावी, यासाठी या दिवसामध्ये आमचं विशेष सहाय्य कर. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवावर प्रीती करणाऱ्या देवाच्या सर्व लोकांबरोबर या दिवसामध्ये, ख्रिस्त जन्मदिनाच्या आनंदामध्ये आम्हा सर्वांसह, देवावर प्रीती करणाऱ्या देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा स्तवा हो त्याला खाली दो बाप पुत्र आत्मा जा प्रेत्याला द्या अनंत मा. आमेन. प्रियजन हो, आजची उपासना आशीर्वादाची ठरली. प्रभूनं तुम्हाला विशेष आशीर्वाद दिलेत. मग हे आशीर्वाद आपले मित्रमंडळी, नातेवाईकांना जरूर द्या. आता पुढील रविवारी आपण भेटणार आहोत नवीन वर्षाची उपासना घेऊन. परंतु तोपर्यंत तुम्हा सर्वांना ख्रिस्त जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शालोम.